महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच, भाजपचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य, मुंबईचा तिढा कायम. पुण्यात शिवसेनेसोबत कोणतीही नाराजी नाही, आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा, नंतर अंतिम निर्णय, मुरलीधर मोहोळांची माहिती. संभाजीनगरात आज महायुतीच्या घोषणेची शक्यता, अखेर भाजप 4 पाऊले मागे. संभाजीनगरात आज महायुतीच्या घोषणेची शक्यता, भाजप 4 पाऊले मागे. ठाण्यात राष्ट्रवादीचा वेगळी चूल मांडण्याचा निर्णय, राष्ट्रवादी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार, शिवसेना भाजप एकत्र, राष्ट्रवादी मात्र अलिप्त. नाशिक मनपासाठी युतीची कोणतीही चर्चा नाही, माजी खासदार हेमंत गोडसेंची माहिती. महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी अखेर राजकारणात सक्रिय, धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर मनपाच्या रिंगणात उतरणार, जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अभिनेता गोविंदा, श्रीकांत शिंदे, निलेश राणे, निरुपमांचा यादीत समावेश. थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. मतदाना दिवशी प्रचार जाहिरातींवर बंदी, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. मुंबईतील हवा प्रदूषणावरून पालिकेची सलग तिसऱ्या दिवशी खरडपट्टी, प्रदूषण कमी न झाल्यास बांधकामांना परवानगीही देऊ नका, मुंबई हायकोर्टाचे निर्देश. अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, कर्ज खाती फसवी ठरवण्याचा बँकांचा निर्णय स्थगित. अरवलीबाबत केंद्राची माघार, नवीन खाणींना बंदी, पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला यश. सरकारी अधिकारी, कर्मचारी, सरपंचांना आता प्रशिक्षणाचे धडे, मित्राकडून होणार या योजनांची अंमलबजावणी. बेस्टच्या 249 बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवणार, महिला सुरक्षेसाठी प्रशासनाची युद्धपातळीवर कार्यवाही. कॅट 2025च्या निकालात देशातील 12 विद्यार्थ्यांनी 100% मिळवून मारली बाजी, बिगर अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचं वर्चस्व झालं अधोरेखित. एनडी स्टुडिओ नव्या वर्षात पुन्हा उभा राहणार, 25 ते 31 डिसेंबर पर्यंत विशेष कॉर्निव्हलचं आयोजन. LAC वरील शांततेचा फायदा घेण्याचा चीनचा मनसुबा, अमेरिकन अहवालात दावा. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात, अटलजींच्या जन्मशताब्दी निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन. मुंबईसह देशभरात नाताळची धूम, पर्यटकांनी फुलली पर्यटन स्थळं. इंग्लंडच्या अडचणीत वाढ, गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र जोफ्रा आर्चर ॲशेस मालिकेतून बाहेर. हॉकीपटू हार्दिकची खेलरत्नसाठी शिफारस, बुद्धिबळपटू विदित दिव्या अर्जुन पुरस्कारासाठीच्या यादीत. विजय हजारे करंडक स्पर्धेत रोकोची धूम, विराट रोहितनं ठोकली दमदार शतकं.